नमस्कार. आजोबाला खोटं ठरवणारा नातू, आजोबाला खोटा पाडणारा नातू, अशीच नोंद इतिहासात व्हावी असं काहीसं काल सगळं प्रकरण घडलेलं आहे. रोहित पवारांनी एक जोरदार पीपीटी देऊन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन, अगदी राहुल गांधीची स्टाईल मारत, अगदी राहुल गांधींनी मारलेली स्टाईल जी आदित्य ठाकरेंनी कॉपी केली होती ती स्टाईल मारत रोहित पवारांनी एक भयंकर मोठं पीपीटी घेतलं आणि या प्रेझेंटेशनद्वारे अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात अपघात नव्हे तर तो घातपात होता अशी आम्हाला शंका आहे असं सांगितलं. या सगळ्या प्रकारात माझे सरकारवर शंका नाही, माझी अजून राजकीय शंका नाही, तर माझी काही लोकांवरती शंका आहे असं ते म्हणत गेले. सगळा प्रकार म्हणजे एकूण ओढून ताणून संबंध जोडण्याचा होता. याची खरंच चौकशी होणं आवश्यक आहे, कारण या चौकशीतूनच सत्य बाहेर पडणार आहे. मुळात या सगळ्या विमान अपघाताची चौकशी ह्या कोणत्या यंत्रणा करतात हे न माहीत असण्या इतके रोहित पवारही काही छोटे नाही आहेत. याची चौकशी DGCA करते. आता DGCA आणि UGCA मधला फरक ज्यांना कळत नाही ते मिटकरींच्या सारखे यावर शंका घेत असतात, कारण मिटकरी UGCने चौकशी करावी, UGCने चौकशी करावी अशी मागणी करतायत. असो बापुढे, ज्यांना जी चौकशी करायची आहे ती चौकशी करावी आणि यातलं सत्य बाहेर यावं. मला काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे मी हा नातू आजोबांना खोटं पाडणारा आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे असं जे म्हणतोय त्याला काही आधार आहेत. आणि माझा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की रोहित पवारांनी निवडलेलं टायमिंग हे सगळं मांडण्याचं. मुळात 10 दिवस, 12 दिवस, 13 दिवस असं काही जे दुःख असतं त्या दुःखाच्या नंतर हा विषय मांडावा. 28 तारखेला दादा गेले होते, मग त्यांनी बरोबर 9 नंतर म्हणजे 10 तारीख हे बोलायला सगळं निवडली. 10 तारखेला ते बोलते झाले. 10 दिवस म्हणजे ते 10 अधिक 2 12 असे 12 दिवस गेले होते का 13 दिवस गेले, जे काही दिवस झाले असतील ते. या सगळ्यामध्ये त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी म्हणजे अजित पवारांच्या बंधूंनी 3 दिवसामध्ये आमचं सुतक संपलं, आता कोणतेही विधी होणार नाहीत हे स्पष्ट केलं होतं. 3 दिवसामध्ये रक्षा विसर्जनाच्या वेळीच आमचं सुतक संपलं, त्याच दिवशी सगळे विधी केले असं सांगितलं होतं. आणि पुरोगामी पवार परिवारामध्ये सुतक 10वा 12वा असले विषय असतील की नाही याविषयी आमच्या मनातही शंका आहे. त्यामुळं सुतकानंतर करतोय असा जो काही रोहित पवारांचा दावा होता तो अगदी म्हणजे मला तकलादू वाटतो, कारण त्यांच्याच घरातल्या ज्येष्ठांनी हे सुतक बितक 3 दिवसामध्ये संपलं असं कळवलं होतं. चला ठीक आहे. अपघात घडल्याच्या दिवशी, मी अजूनही अपघात हा शब्द वापरतोय, अपघात घडल्याच्या दिवशी पश्चिम बंगालातून ममता बॅनर्जी यांनी या अपघातामध्ये घातपात असल्याची शंका व्यक्त केली होती. आणि त्याच दिवशी शरद पवारांनी मीडियाच्या समोर येऊन बोलणं शक्य नसताना भावनेचा आवेग सावरत बंगालातून शंका उपस्थित केली गेली, पण तसं काही नाही, हा अपघात आहे, विनाकारण चर्चा करू नये असं सांगितलं होतं. जरा बघा ते. भूमिका कर्तव्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढं सांगायचं. पाहिलं म्हणजे शरद पवारांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती आणि स्वतः शरद पवार याविषयीचं ठाम मत सांगत होते. पण रोहित पवार हे अपघातच असं नाही तर तो घातपातच आहे असं सांगत होते. काकाला खोटं पाडण्याचा हा उद्योग आहे ना, काकाला खोटं ठरवणे, तोंडावर पाडणे असा तो उद्योग आहे का, असा प्रश्न सहज निर्माण होतो. म्हणजे शंका तेही उपस्थित करू शकतात, शंका आम्हीही उपस्थित करू शकतो. त्यामुळं काकांना खोटं पाडतायत का रोहित पवार, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. आता येऊया टायमिंगवर. रोहित पवार इकडे खुलासा करत होते, काही रहस्य उघडं करत होते टी व्ही मीडियाच्या बातमीनुसार,
सुदैवाने प्रिंट मीडियाने या बातमीला आतलं स्थान दिलं आहे आणि टी व्ही मीडियाने मात्र दिवसभर एक दळण टाकल्यागत ही बातमी दळलेली आहे. पण याचं टायमिंग नीट समजून घ्या. आपल्या दुःखाला बाजूला सारून ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी व्हायला आणि उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारायला सुनेत्राताई मंत्रालयात आल्या. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झाल्या. जेव्हा ही बातमी मीडियामध्ये चालू लागली त्याच वेळेला रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्याची बातमी कील करून टाकली आणि एक वेगळंच संशयाचं काहूर निर्माण करून दिलं. आहे ना परफेक्ट टायमिंग. आपल्याच घरातल्या माणसांना याबाबत संधी मिळू नये हा एक प्रयत्न होता. याच वेळी अजून एक घटना घडत होती. ते म्हणजे आधी घडलेला निर्णय जगाच्या समोर आला होता. ते म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह लखानी परिवारामध्ये नक्की झाल्याचं कळलं होतं आणि माध्यमांच्याकडून लखानी परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध या विषयानं चर्चा सुरू झाली होती. तोही मुहूर्त साधला गेला. लखानी परिवाराचा संघाशी संबंध, लखानी परिवाराशी पवारांचा संबंध आणि त्यासोबतच सुनेत्रा पवारांचं पदग्रहण, या दोन्ही बातम्या परफेक्टली दाबल्या गेल्या आणि रोहित पवारांची बातमी पुढे आली. या सगळ्या प्रकारामध्ये रोहित पवार जे पुरावे सादर करत होते त्यात एक वाक्य ते वारंवार बोलत होते, आमची सरकारवर शंका नाही, पण आम्हाला संशय येतो, त्या संशयाचं निराकरण झालं पाहिजे. अजितदादा आहेत, तुमचे नेते आहेत, माझे काका आहेत, काकांच्या विषयी तुमचं मत काय होतं, काकांच्या मनात तुमच्याविषयीच्या काय भावना होत्या, हे सगळ्या जगाने मागच्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलेलं आहे. तू माझ्यामुळं निवडून आला, मी आलो नसतं काय झालं असतं, ही सगळी वाक्य ऐकलेली आहेत. काही लोक खूप हुशार असल्यासारखं वागतात, काही माहीत नसतं, हेही वाक्य सगळ्या लोकांनी ऐकलेली आहेत. त्यामुळं काकांच्या विषयीचं आपल्या मनातलं कुटुंब म्हणूनचं प्रेम याविषयी आम्हाला शंका घ्यायची नाही. राजकारणी म्हणून काहीतरी विरोध असू शकेल. या सगळ्यामध्ये रोहित पवार ज्या व्यवस्थेवरती शंका घेत आहेत, म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढणे, ओढून ताणून संबंध जोडणे, असा जो प्रकार असतो ना तो करत होते ते. म्हणजे आदल्या दिवशी विमान गुजरातला गेलं होतं, सुरतचा प्रवास करून आलं होतं. काय हेतू काय? आदल्या दिवशी विमान सुरतचा प्रवास करून आलं होतं, या माहितीचा हेतू काय? सुरतेत कट शिजला. गुजरात कुठूनही गुजरात आणायचं, एक वेळ गुजरात्याची ड्रायव्हिंग करायची. यांची सगळी लोक गुजरात्याच्या लग्नात नाचतात, गुजरात्याच्या स्वागताला विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन जायचं. पण सुरतला जाऊन आलं होतं म्हणजे गुजरातचा सहभाग आहे, आणि गुजरातचा सहभाग आहे म्हणजे अजून कोणाचा सहभाग आहे? काय इंडिकेशन्स आहे ते? कशा करता सुरतला जाऊन ते विमान तर कुठेही जाऊ, नंतर कुठे जाणार होतं? ही व्यवस्था कोणाच्या ताब्यात होती का? अरे तुमच्याच काकांनी प्रफुल्ल पटेलांना नागरी उड्डयन मंत्री केलेलं होतं. कशाला आडपडद्यानी बोलताय? कशाला आडपडद्यानी बोलायचं? विमान कंपनी आणि त्या कंपनीच्या चालवणाऱ्या माणसांचा प्रफुल्ल पटेलांशी तुमचा संबंध आहे का हे तुम्हाला इस्टॅब्लिश करायचं होतं का? कारण प्रफुल्ल पटेलांनीच तात्काळ सुनेत्रा वहिनींची इच्छा पूर्ण करून शपथविधी करायला लावला. म्हणजे तुमच्या मर्जरच्या स्वप्नात प्रफुल्ल पटेल अडकाठी बनले असं तुम्हाला दाखवायचं आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ, त्यासोबत धनंजय मुंडे, या नॉन मराठा नेत्यांना टार्गेट करत तुम्ही काय साध्य करताय? एवढंच साध्य करायचं आहे की बस या नॉन मराठा नेत्यांनी विलिनीकरण होऊ दिलं नाही. शंका वगैरे तर ह्या सगळ्या अजून लांबच्या गोष्टी आहेत. पण या सगळ्या शंका उपस्थित करताना आपणच आपल्या काकांच्या वाक्याला तोंडावर पाडतोय हे रोहित पवारांच्या लक्षातच येत नाही. रोहित पवार, तुम्ही एका चांगल्या घरातील राजकारणी आहात. मी अगदी आतून बोलतोय हे. तुम्ही एका चांगल्या घरातील राजकारणी आहात, ज्यांच्या वक्तव्याला, बोलण्याला, म्हणण्याला काही गांभीर्य आहे असं लोक समजतात. आमच्यासारखे 4-2 विरोधक तुम्हाला गांभीर्याने घेत नसतील,
पण तरीही तुम्ही एका गंभीर राजकीय घराण्यातील गंभीर विचारधारा जोपासणारे वारस आहात. तुम्ही जर असं अमोल मिटकरी, सुषमा अंधारे, संजय राऊत या छापाची वक्तव्य करणार असाल आणि राहुल गांधींच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुमचं राजकारण हे अल्पकाळाचं ठरेल. एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला दीर्घकाळ खेळायचं आहे. लंबी रेस के घोडे असं म्हटलं जातं तुम्हाला, तर तुम्ही लंबी रेस के घोडे व्हा. उगी वरातीचा घोडा होऊन थोड्या वेळ माणसं समोर नाचली की आपला सन्मान केला असं समजू नका. कारण वरातीच्या घोड्यावर बसलेल्या नवरदेवासाठी समोरची माणसं नाचत असतात, घोड्यासाठी नव्हे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज